नमस्कार. मी अमृता. मी रूपश्री. मैत्रिणींनो, गेल्या काही दिवसांमध्ये मेकअप कसा करायचा, वेगवेगळ्या पद्धतीचा मेकअप कसा करायचा हे रूपश्री आणि पंढरी दादांनी आपल्याला सांगितलंय. तसंच मेकअप कसा काढायचा हेही आपण पाहिलंय. आणि आज आपण पाहणार आहोत की मेकअप किटमध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश असला पाहिजे. ॲक्च्युली आता आपण बघणार आहोत की पहिल्यांदा काय वापरायचं, त्याच्यानंतर काय वापरायचं आणि ते कशासाठी वापरायचं. हा पहिला प्रोडक्ट म्हणजे अंडर बेस फाउंडेशन आणि कन्सिलरच्या आधी लावायचा हा प्रोडक्ट, ज्याने मेकअप खूप वेळ टिकतो. त्याच्यानंतर हे कन्सिलर्स, वेगवेगळ्या शेडमध्ये हे कन्सिलर्स तुम्हाला मिळतील. हे आपण डोळ्याच्या खालची काळी वर्तुळं किंवा पिगमेंटेशन किंवा काही जन्मखूण असेल तर त्याकरता आपण याचा वापर करायचा आहे. कन्सिलर नंतर आपण लावतो तो फाउंडेशन किंवा बेस ज्याला म्हटलं जातं. दोन वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये हा बेस अवेलेबल आहे. हे एक पॅलेट आहे. प्रोफेशनल जी लोक असतात ज्यांना दुसऱ्यांवर मेकअप करायचा असतो ते ही पॅलेट वापरतात. हेच फाउंडेशन तुम्हाला जर स्वतःसाठी वापरायचं असेल तर ते फाउंडेशन असं सिंगल पॅकिंगमध्ये अवेलेबल आहे. तुम्हाला तुमच्या स्वतःचा रंग निवडून घ्यायचा आहे ह्या पॅकिंगमध्ये. फाउंडेशन नंतर येतात ट्रान्सलुसंट पावडर्स. ट्रान्सलुसंट पावडर्स वेगवेगळ्या रंगामध्ये आहेत आणि ह्या पावडर्स मेकअप किंवा फाउंडेशन फिक्स करायचं काम करतात. ह्या पावडरमुळे मेकअप जास्ती वेळ टिकतो. पावडर नंतर आपला चालू होतो डोळ्याचा मेकअप. डोळ्याचे आय शॅडोज ज्यांनी डोळ्याला एवढा चांगला आपण अट्रॅक्टिव्ह करतो. आय शॅडोज वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये आहेत. हे बघा, हे प्रेस्ड आय शॅडोज आहेत. स्टार्सचे प्रेस्ड आय शॅडोज 12 वेगवेगळे रंग तुम्हाला ह्याच्यात मिळणार आहेत. हेच आय शॅडो तुम्हाला क्रीम फॉर्ममध्येही मिळतील. ज्यांचं स्किन थोडं ड्राय आहे किंवा ज्यांना थोडासा ग्लो पाहिजे त्यांनी हे क्रीम आय शॅडोजचा वापर करावा. डोळ्याच्या मेकअपमध्ये आपण बघितले होते हायलायटर्स. असे हे हायलायटर्स येतात वेगवेगळ्या रंगामध्ये. हे स्टार्सचं कम्प्लिटली वॉटरप्रूफ लायनर. कितीही नवरी मुलगी रडली तरी हे लायनर निघणार नाही. स्टार्सच्या काजल पेन्सिल, आय पेन्सिल्स किंवा कोल पेन्सिल्स याला म्हटलं जातं. ब्लॅक आणि ब्राऊन. आपण या पेन्सिल्सचाही उपयोग बघितला होता. असे कलर्ड पेन्सिल्स आहेत स्टार्समध्ये. ब्लू, ग्रीन आणि गोल्ड. आय शॅडोसाठी तुम्ही ह्याचाही वापर करू शकता. यंग मुली ज्या आहेत ज्यांना पार्टीला जायचं आहे आणि कमी वेळ आहे त्यांनी ह्या पेन्सिल्सचा वापर केला तर खूप चांगला रिझल्ट येतो. आय लॅशेस थिक दाखवण्यासाठी मस्काराचा वापर करावा. डोळ्याचा मेकअप झाल्यानंतर आपण येत आहोत ब्लशरवर. हा ब्लशर आहे. ह्याच्यात 4 वेगवेगळे रंग आहेत. तुम्हाला तुमच्या स्किन टोन प्रमाणे रंगांचा वापर करायचा आहे. हा आहे ब्रॉन्झर. आपण बघितलं की एक ग्लो येतो चेहऱ्यावर नवरी मुलीच्या, त्याच्यासाठी यूज होणारा प्रोडक्ट आहे हा मिनरलाइज्ड ब्रॉन्झर. एक ग्लो आणण्यासाठी. ह्याच्यामध्ये 2 कलर्स आहेत, एक गोल्डन आणि एक पिंक. या लिप पेन्सिल्स इथे तुम्ही बघताय वेगवेगळ्या रंगामध्ये ह्या लिप पेन्सिल्स येतात. तुमच्या साडीला मॅच आणि तुमच्या कॉम्प्लेक्शनच्या प्रमाणे तुम्हाला या लिप पेन्सिल्सची इकडे निवड करायची आहे. लिप पेन्सिल्स नंतर लिपस्टिक्स. तुम्ही बघितलं फाउंडेशनमध्येही आपल्याकडे 2 पॅकिंग्ज आहेत. एक पॅलेट आहे आणि एक सिंगल लिपस्टिक आहे. त्याचप्रमाणे लिपस्टिक्समध्येही एक सगळी पूर्ण 8 रंगांची पॅलेट इथे येते. तुम्ही मिक्स आणि मॅच करून कुठलाही रंग बनवू शकता. ज्यांना एवढ्या सगळ्या शेड्स नको आहेत त्या बायकांना पर्समध्ये जर लिपस्टिक ठेवायची असेल तर अशा सिंगल लिपस्टिक्सही आहेत स्टार्समध्ये. इथे वापर होतोय स्टार्सच्या लिप ग्लॉसचं. वेगवेगळ्या रंगांमध्ये हे लिप ग्लॉसेस आहेत स्टार्सचे. हे बघ अमृता, आपण एवढे सगळे इथे प्रोडक्ट्स वापरले, पण हे वापरायचे कशाने हेही फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे हे स्टार्सचे मेकअप ब्रशेस, एवढे सगळे 18 ब्रशेस ह्या किटमध्ये आहेत.
तेव्हा हा झाला आपला मेकअप किट. याच्यातल्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीचा सुद्धा अतिशय चांगला वापर आपण करू शकतो. मात्र हे जे सगळे प्रॉडक्ट्स आहेत त्याच्याविषयीची आणखीनही काही माहिती आहे जी आपल्याला माहिती पाहिजे, कारण या सगळ्या प्रॉडक्ट्सचे आपण कन्झ्युमर असतो, आपण ग्राहक असतो आणि ग्राहक म्हणून आपण या गोष्टींविषयी कसं जागरूक असलं पाहिजे हेही आपण पाहणार आहोत पुढच्या भागामध्ये. आज इथेच थांबूयात.